पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपीने स्वतःच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता। खरात प्रकरणामधील शिर्डी जमीन खरेदी व्यवहारामधील साक्षीदारांची चौकशी। बोंदू खरातचे पत्नी कल्पना खरात मौन। बोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। अवैध सावकारी प्रकरणात कल्पना खरात आरोपी आहे। जमीन व्यवहारामधील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी केली जात आहे। बोंदू खरातच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने, 5 लाखांचे परकीय चलन सुद्धा ईडीनं जप्त केलं। 1 कोटी 10 लाखांचे सोन्याचे दागिने, 1 कोटी 59 लाखांचे चांदीचे दागिने जप्त, 5,19,000चं परकीय चलन लॉकरमधून जप्त। ठाणे महापालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेरला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी। बलात्काराच्या आरोपाखाली महेश आहेरला एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आलं होतं। बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादन मावेचा घोटाळा प्रकरण। आरोपी अविनाश पाठकला सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला काल एसआयटीने ताब्यात घेतलं। लातूरमध्ये अविनाश पाठकला अटक करण्यात आली होती। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा। टँकर आणि अधिग्रहित विहिरींवर ग्रामस्थांचा तहान भागवण्याची वेळ। जलजीवन मिशनच्या योजना निधी अभावी रखडल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनलाय। जळगावच्या चाळीसगावमधील डोंगरी दितूर नदीमध्ये जलपर्णीचं साम्राज्य। वारंवार तक्रारीनंतर सुद्धा जलपर्णी हटवण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। जळगाव शहरामध्ये पाणी टंचाईसोबतच दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न समोर। सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त पिवळसर तर बालाजी पेठेत जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा। दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय।